सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण मुरगुड शहरात आलो आहोत। आपल्या मुरगुडच्या सरकारी दवाखान्यात कायमस्वरूपी लेडीज डॉक्टर असावा। आता आपण या दवाखान्यात लेडीज डॉक्टर कधीही आलेले नाही। आमची एवढीच अपेक्षा आहे की मुरगुड शहरामध्ये स्त्रियांच्यासाठी पुरुषांच्यासाठी कुठेही टॉयलेटची व्यवस्था नाही। महिलांच्यासाठी तरी कसलीच सोय नाही इथं। ही भाजी मंडळी सुद्धा कुठं नेमके करून टाकणं झाल्यात। म्हणजे कसं की आम्हाला एक ठिकाण दिलं तरी एक योग्य होईल। रसनी माळवा विकणाऱ्यासनी कायमची जागा निश्चित असावी, त्या जागेला संडास बाथरूम असावं, अत्यंत महत्त्वाची बाब। निवडणुका झाले की विसरून जायचं नाही, तात्पुरतं यायचं, हे करतो ते करतो, ते नकोच आहे आम्हाला रोजचं। आणि मुरगुड बाजारपेठ ही अतिशय म्हणजे उत्कृष्ट दर्जाची आहे, पण तिथं पार्किंगची व्यवस्था नाही आणि दोन्ही अतिक्रमण वाढले। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण मुरगुड शहरात आलो आहोत। इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत की मुरगुड शहरामध्ये कोणकोणती विकास कामे झालेली आहेत, कोण इच्छुक लोक आहेत, लोकांना नेमक्या समस्या काय आहेत, कोणत्या समस्या त्यांच्या सुटलेल्या आहेत। आपण काही लोकांच्यासोबत बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय विकास कामं झालेले आहेत आणि काय राहिलेले आहेत। मुरगुडमध्ये विकास कामाचे महत्त्वाचं म्हणजे रोड। आता हा जवाहर रोड हा जर बघितला तुम्ही, रोड हा मेन आपला मुरगुडला जोडण्यासाठीचा आहे, हा मेन रोड आहे। हा रोड पूर्णपणे खराब झालेला आहे आणि मंगळवारी ट्रॅफिक म्हटला तर इथं भरपूर ह्या रोडला भरपूर ट्रॅफिक होतं, त्याचं फक्त विल्हेवाट आपल्याला लावणं गरजेचं आहे। नाही हां, रस्ते महत्त्वाचे म्हणजे रस्ते आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरे बसवणे गरजेचं आहे। हां हो हो, महिलांच्या असू दे, कारण मुरगुडमध्ये आत्ता हल्ली चोरीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। या महिन्याभरामध्ये जवळपास मुरगुडमध्ये 7 ते 8 ठिकाणी चोरी झालेली आहे। मग ते CCTV बसवले तर त्याला चोरीचा थोडंफार प्रमाण कमी होईल असं वाटतं। मी आता इथं 32 वर्ष आहे। 32 वर्ष मी येत आहे। आता तसा मुरगुडचा आणि मुरगुड नगरपालिकेनं म्हणजे भरपूर विकास केलेला आहे। वगैरे असं काय फार असं शिल्लक ठेवलेलं नाही। मग रस्ते असतील, गटारे असतील किंवा बाकी सगळं तुमचं विकासाची कामं, स्वच्छतेचा प्रश्न असेल, ते सगळं म्हणजे चांगलं काम केलेलं आहे। आमच्या मुरगुडमध्ये सध्या सरकारी दवाखाना हा मोठा आहे, इथं चांगल्या सुविधा आहेत। पण माझी एक अशी कळकळती विनंती आहे की सध्या नगराध्यक्षपद हे सर्वसामान्य महिलेसाठी राखीव आहे, तरी येणाऱ्या नगराध्यक्षांना आपल्या मुरगुडच्या सरकारी दवाखान्यात कायमस्वरूपी लेडीज डॉक्टर असावा। आता आपण या दवाखान्यात लेडीज डॉक्टर कधीही आलेले नाही। आपल्या माता भगिनीसाठी जे सोयीस्कर आहे ते करावं। अजून एक येणाऱ्या नगरात असं करावे की एखादं मिनी कुठलं तर कारखाना वगैरे आणून कमीत कमी जो आजचं बेरोजगारीचा प्रश्न आहे, तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा। मुरगुडच्या पंचवार्षिक निवडणुका ह्या 4 वर्ष वेळाने म्हणजे जवळजवळ 9 वर्षांनी आता आलेले आहेत। येणाऱ्या निवडणूक प्रतिनिधींना आमची एवढीच अपेक्षा आहे की मुरगुड शहरामध्ये स्त्रियांच्यासाठी पुरुषांच्यासाठी कुठेही टॉयलेटची व्यवस्था नाही आणि ती प्रत्येक चौकात असावी। या लोकांनी, निवडून येणाऱ्या लोकांनी ती आता गटारची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही केलीच पाहिजे। आता अलीकडं पाण्याची पाणी कमी दाबानं येतं, कमी प्रमाणात येतं पाणी, ते बघायला पाहिजे। टाक्या लहान जरी असल्या तर त्या मोठ्या टाक्या, एक आता 2-3 लिटरच्या टाक्या आहेत, त्याच्या 5 लिटर 7 लिटरच्या टाक्या करायचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या मजल्यापर्यंत, तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आहे। काय रोजची समस्या तुम्हाला जाणवते, काय समस्या नाही आहेत? रोजच्या समस्या आहेतच लोकांना। महिलांच्यासाठी तरी कसलीच सोय नाही इथं। एक तर बसायची पण सोय नाही, इकडं बसावं काय उठावं हे पण कळत नाही म्हणायची पाळी आहे। कारण एकतर महिलांची बाथरूमची सोय असली ती पण इथं कुठं नाही आहे महिलांच्यासाठी। आणि आमचं म्हटलं तर रोजचं
इथं बसू नको तिथं बसू नको. ही भाजी मंडळीसुद्धा कुठं नेमकी करून टाकणं झाल्यात. म्हणजे कसं की आम्हाला एक ठिकाण दिलं तरी एक योग्य होईल. निवडणुका झाल्या की विसरून जायचं आणि तात्पुरतं यायचं, हे करतो ते करतो, ते नकोच आहे आम्हाला रोजचं. तुम्हाला एक भाजी मंडई पाहिजे. होय भाजी विक्रेत्या लोकांसाठी पाहिजेच. आणि प्रत्येक जण जे कानाकोपऱ्यात नाहीत ती पण एकत्र येऊन बसावी, जेणेकरून सगळ्यांचं एकत्र यावं. असं नाही की फळवाली वेगळी आणि भाजीवाली वेगळी, तर सगळ्यांनीच एकत्र यावे. आम्हाला कुठे जागा आहे का तशी? प्रभाग क्रमांक किती आहे आणि इथं जर एखादा उमेदवार जर आमचा प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे. कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला? मग तुमच्या समस्या सोडवा. समस्या सांगितली की त्याचा हल निघा पाहिजे बघा. म्हणजे पैसा घेऊन ज्यांनी हे करून असलं काय नको. आमचे काय आहे ते कळावं त्यांना, भावना काय आहेत, आम्हाला काय वाटतंय ते कळावं त्यांना, एवढंच इच्छा आहे. रस्ते व्यवस्थित आहेत, भाजी मंडई पाहिजे, लेडीजसाठी बाथरूमची एक सेपरेट. मंडईमध्ये नेमकी काय अडचण आहे? दररोज इथून उठा तिथून उठा इकडे तिकडे करा म्हणतात. त्याच्यापेक्षा एक ठिकाणीच भाजी मंडईचा प्रत्येक शहरामध्ये आहे तशी मुरगुडमध्ये एक भाजी मंडई व्हावी एवढीच इच्छा आहे, दुसरं काय नाही. गेल्या 5 वर्षामध्ये स्वच्छ आणि सुंदर मुरगुड ही संकल्पना चांगली राबवली गेली आहे. दोन्ही तर्फा झाडे लावलेली आहेत. पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे. मुरगुडांना भरपूर आणि शुद्ध स्वच्छ पाणी मिळतं आहे. आता राहिला प्रश्न, आत्ता सध्या तरी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि मुरगुड बाजारपेठ ही अतिशय म्हणजे उत्कृष्ट दर्जाची आहे, पण तिथं पार्किंगची व्यवस्था नाही आणि दोन्ही तर्फा अतिक्रमण वाढलेली आहे. भाजी मंडई सारखे म्हणजे अशी व्यापारी रस्त्यावरच बसायला लागले. त्यामुळे येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. वाहनं कुठं पार्किंग करायची सोयच नाही आहे. तर अतिक्रमण पहिले काढणं गरजेचं आहे. माळवं विकणाऱ्यासनी कायमची जागा निश्चित असावी, त्या जागेला संडास बाथरूम असावं, अत्यंत महत्त्वाची बाब. ह्या डांबरीव जे बसून जे आमचा दंगा हे ते होतोय, ये गाड्या जे होत्यात, एसट्या जात्यात, ट्रक जात्यात, वाहतूक जाती, ह्यांच्यामुळे ह्यासनी जो त्रास होतोय तो त्रास बंद व्हायसाठी स्थायिक जागा माळववाल्यासनी निश्चित असावी. काय आता सांगितलं हेच सांगायचं नव्हतं होय. मग तेच की बसायला जागा नाही, इथं बाथरूमची सोय नाही, लांब जायला लागतंय, पाण्याची सोय नाही, सगळं असं आहे. आणि इथं उठा तिथं बसा असं चालू आहे लोकांचं. हां म्हणूनच होय करावीत की तिन्हीच करावीत. नुसतं सांगायचं जायचं, इथं का बसलीस तिथं का बसलीस काढा. आम्हाला कसा करून देणार, आमची सोय पाहिजे आम्हाला. महिलांच्यासाठी काय सुविधा नाहीतच. आता बाजारपेठ एवढी पूर्ण आहे खरं महिलांसाठी कुठं सुविधा नाही आहेत. दिवसभर बाथरूमला जायचं तर बाजार फुल असते, सुविधा नाहीत. बाथरूमच्या सुविधा कुठंच नाही. एक बाथरूमच्या सुविधा पाहिजे. उगाच आपण कायम बसतो ओळखीचं असलं तर जाऊ देतात, नाही तर कोण जाऊ देतात. मग दिवसभर पोट जाम होतंच की. भरून काय करायचं बाळा, आम्हाला थारं नाही तिथं जीवाला आहे. रोज भांडणाचे दुमडाया काय करायचं असं, रोज भांडणार. सगळं आम्हाला सोय एवढी करून देवा, कोण नाही हा जागा असं तुम्ही इथं म्हणायचं. अजून मुलगा असून तुमचं नावालाच आहे, काय उपयोग आहे. पूर्वी आता सूनबाई बी उभारल्या आणि मुलगा बी वाढत उभारला आहे. इथं इलेक्शनमध्ये काम केलेलं आहे मागं. अच्छा. आणि सूनबाई शिकलेली आहे, पुण्याची असल्यामुळं ती उभारलेलं आहे. मग आता सुनबाई तुमच्या उभारल्यात तर तुमचा वारसा असणार, तुमचं पाठबळ असणारच आहे ना. हा तुमचं पाठबळ असणारच आहे ना. हा की असणार तर आम्हीच उभा केलं. त्यांना काय काय सूचना देणार की मुरगुडचा विकास कसा करायचा म्हणून? ते प्रॅक्टिसला आहे तिथे, हा सगळं आहे तिथे. कंप्लेंट तयारी आहे ती, हुशार आहे. ते तिला सांगितलं आम्ही, सेवा करायला तर घरातलं सगळं सोडायला पाहिजे. कोण आलं तर सकाळी लवकर उठवून त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे. समस्या काय असेल ती मिटवून तिथं घेऊन नगरपालिकेत आणून त्यांची काम करायला पाहिजे. आणि घरपोच केला पाहिजे. नसले ते अर्ज आला तर घरपोच त्याचा पोच करायला पाहिजे. पूर्ण काम करायचं, सेवा चांगली करायची. आता मुलगा उभारला, चांगलं काम केलं म्हणून ते सूनबाईला परवानगी दिलेली आहे. आणि मुलगा पण उभारला वार्डात, आणि जनरलमध्ये सूनबाई उभारली आहे.
विकास कामं म्हणाय गेला तर मुरगुडमधील रस्ते किंवा शिवाजी महाराजांच्यासारखा मोठा महामानवांचा पुतळा आणि पाण्याची सुविधा बऱ्यापैकी पूर्णत्वात गेलेली आहे. आता राहिला विषय आमचं एक मुरगुडपासून कागलला आम्हाला जायला 32 किलोमीटर आम्हाला जायला लागत होतं न्यायदानासाठी न्यायालयात. तोही विषय मिटलेला आहे आणि 1 जानेवारी 2026ला आपल्या मुरगुडमध्ये कोर्ट होते जे मुरगुड पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत जे 58 गावं आहेत म्हणजे ते पक्षकार असो जनता असो त्यांना 32 ते 40 किलोमीटरवर न्याय जावं लागत होतं. वास्तविक आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं विरुद्ध वाक्य आहे की न्याय आपल्या दारी. ती संकल्पना खरोखर मूर्त स्वरूपात माजी खासदार मंडलिक साहेबांच्या प्रयत्नातून आली आणि इथं न्यायालय स्थापन होतं आहे. दुसरी गोष्ट मुरगुडमध्ये जशी राज्य आणि केंद्रात बेरोजगारांची परिस्थिती आहे देशात बेरोजगारांची स्थिती आहे तसं मुरगुडच्या आसपास आता मुरगुड एक तसं मोठं 1934ला मॅडम आपली नगरपालिका इस्टॅब्लिश्ड आहे. 10,500 मतदार आहेत आपले 20,000 जनता आहे. याच्यासाठी मिनी MIDCचा जर विषय आला आणि त्यायोग्य एक 5 ते 6,000 लोकांना जर रोजगार निर्मिती झाली तोही मोठा प्रश्न आमच्या नेतृत्वाच्या स्वप्नवत आहे. तो जर मार्गी लागला तर इथला बेरोजगाराचाही प्रश्न मिटेल. आणि दुसरी प्रामुख्यानं मी सांगतो की शहरातील आता देशपातळीवर स्वच्छ भारत ही संकल्पना राबवली जाते पण स्वच्छ भारत होत असताना स्वच्छ ग्राम स्वच्छ शहर कसं होईल हे पाहण्यासाठी शहरातील जे सांडपाणी आहे गटर्स पाणी आहे ते कुठं जातं. आता वास्तविक पाहता इथले गटर्स पाणी वेदगंगेमध्ये मिसळतं. त्यासाठी ते पाणी अडवून त्याची शेतीसाठी उपयुक्त पाणी बनवता येईल का किंवा शेतीसाठी त्याचा वापर करता येईल का किंवा त्याच्यावर काही प्रक्रिया करता येतील काय हे पाहिलं तर खूप मोठा प्रदूषणाचाही विषय मिटेल. अशा पद्धतीचे किंवा मुरगुडमध्ये मोठे उद्यानं जर स्थापन झाली तर लहान मुले असो किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा महिला यांच्यासाठी विरंगुळासाठी किंवा स्वतःचं हेल्थ चांगलं राखण्यासाठी अशा पद्धतीनं काही उपक्रम जे शहरामध्ये राबवले जातात ते इथं राबवलं तर एक विकसित मुरगुड आणि स्वच्छ मुरगुड व्हायला काही हरकत नाही. मुरगुड शहरामध्ये बरीचशीच कामं आदरणीय संजयदादा यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत. हायटेक सेंटरची कामं झालेली आहेत, स्ट्रीट लाईटची कामं झालेली आहेत, पाणीपुरवठ्याची कामं झालेली आहेत, बरेचसं रोडची कामं झालेली आहेत. बरेचसंच असा विकास आमच्या नेते आदरणीय संजयदादा मंडलिक यांनी केलेला आहे. खासदार मंडलिक साहेब सदाशिवराव मंडलिक साहेब ही ज्यावेळेला होते तेव्हापासून आमचा मुरगुडचा विकास झालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तिने केलेलं आहे मुरगुडमध्ये. त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. 21 सीटा हे आमच्या निवडून येणार शिवसेना शिंदे गटाच्या. मुरगुड नगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जी अत्यावश्यक कामं करणे गरजेचे होते नागरिकांच्या दृष्टिकोनातून जी हिताची कामं होती ती आम्ही आमच्या गेल्या 2016-17 जे निवडणूक झाली त्यात आमचा जाहीरनामा जे प्रसिद्ध केला गेला या जाहीरनाम्यामध्ये जे आम्ही करणार ते सांगितलेलं होतं. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियानमध्ये मुरगुडचा मुरगुड म्हणजे केंद्राच्या लेवलला किंवा राज्याच्या लेवलला अशा पद्धतीनं स्वच्छ भारत अभियानमध्ये सुद्धा आमच्या गावाचा 1, 2, 3 मुरगुड शहराचा नंबर आलेला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण मुरगुड शहरात आलो होतो. मुरगुड शहरात आल्यानंतर आपण अनेक लोकांच्या समस्या ऐकल्या आणि कशा पद्धतीनं इथले जे उमेदवार आहेत आता त्या समस्या जाणून घेतील आणि सोडवतील. इथं समसमान लोकांच्या ज्या भावना आहेत आम्हाला ऐकायला मिळाल्या. काही लोकांनी सांगितलं की बऱ्याच समस्या सुटलेल्या आहेत आणि काही लोकांनी सांगितलं की अजूनही काही समस्या राहिलेल्या आहेत. भविष्यात ह्या समस्या सुटतील अशी आशा व्यक्त करूया. तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतनसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर.